तालुक्यातील नेवरगाव येथील जयश्री शुभम गायकवाड या महिलेला प्रसूतीसाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर संबंधित डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं रेफर लेटर देऊन पाठवलं. दरम्यान जयश्री गायकवाड यांच्या नातेवाईकांनी त्यांना संभाजीनगर इथं नेता गंगापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिथं त्यांच्यावर प्रसूतीसाठी उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. या घटनेमुळे गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला रेफर करण्याची वेळ का आली? तसेच रुग्णालयाबाबत आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी कार्यालयामध्ये जाऊन साधून या संपर्क प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच संबंधित घटनेमागील कारण स्पष्ट करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. काय म्हटले ते आमच्याकडून आहे का थोडंसं चुकलं. मी मान्य बी केलं का काल यायच्या ऐवजी माझ्या आज आलं म्हणलं, पण त्यांनी एका दिवसाचे 24 घंट्याच्या अडचण दाखवून त्यांनी 1 महिना लोटवला ना. 1 महिन्याने या म्हण त्याला आम्ही काय इन्फेक्शन झालं त्या दरम्यान तर मग त्याला जबाबदार म्हणलं. छोटा मुलगा आहे त्याला म्हणलं काही होऊ शकतं, त्याला मी काय करू? मी थोडा नाही झालं पाहिजे साहेब. गरीबासाठी दवाखाना आहे, पैशावाल्यासाठी नाही. जर बाय चान्स आपण जर गेलो एखाद्याला विचारलं आपल्याला माहिती नाही. आम्ही रोज दवाखान्यात राहत नाही. ज्यावेळेस आमच्यावर टाइम येतो त्याच वेळेस आम्ही दवाखान्यात येतो. विचारलं तर आम्हाला सोयीनं सांगत आहे की घडलंय आमच्यासोबत असं. तुमचा एकही डॉक्टर ॲप्रोल घालून ओपीडी करत नाही, ॲप्रोल घालून ड्युटी करत नाही. का नाही करत? नियम नाही का तुम्हाला तसा? तो मनमानी पद्धतीने येतात, मनमानी पद्धतीने जातात. रेप म्हणजे तुम्हाला सांगतो आता मॅडम, तुम्ही लक्षात घ्या विषय. तो तुमचा 4 जणांचा विषय लय वेगळा झाला. इथून स्टाफ निघते आणि ती भेंडळा पाठवत असते दुसरी येणारी स्टाफ, आणि ही शिवाई चौकातून तिला फोनवर चार्ज देते की तिथे एवढे पेशंट आहे तेवढे बघून घेतो, मला गाडी लेट होती मी निघते म्हणून. ही पद्धत चालली तुमच्या दवाखान्यात सध्या. एक मिनिट, मला काय म्हणायचं सर, इथं पेशंटला ऍडमिट आहे तुमचे जे स्टाफ आहे, या स्टाफला फक्त पेशंट तपासून झोपायला जायची परवानगी आहे का तुमच्याकडे? त्यांनी तिथे बसलं पाहिजे, झोपायसाठी विचार करतात ते. मुगत इंजेक्शन कशाला? एखाद्यामध्ये काय द्यायचं तुम्हाला इंजेक्शन वेगळं? सलाईन वगैरे काही होणार काय नाही. सलाईन ही काय त्या डिलिव्हरीची ट्रीटमेंट नाहीये मावशी. डिलिव्हरी ही गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला आम्ही इंजेक्शन यासाठी लावलं सुई की तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा सुई लावणार होते ते. बरं ठीक आहे. आता मला काय म्हणायचं, ते डॉक्टर वाकडेचं हॉस्पिटल मोठं की आपलं एसडीएच मोठं आहे? आता अहो 100 बेडचा करायसाठी प्रयत्न करतोय आम्ही, आणि तुम्ही धडाका लावला पेशंट रेफरचा. काही झालं का रेफर, काही झालं का रेफर चाललं काय? तुम्हाला बदल्या करायच्या ना, तुम्ही अर्धा 2 बदल्या करून घ्या ना. असं चुकीचं वागून काय करू ना तुम्ही? तुम्हाला बदल्या करायचे कारण आमचं म्हणणं नाही ना. तर तुम्हाला एक झालं की आता चुकीचं केलं म्हणजे तुम्ही बदली होती, नाही तर डेप्युटेशन होतं. तुमच्या सोयीचं उरायला सगळं लोकांचं. रक्ताचं सांगितलं तिला 10.5 मिली रक्त आहे. आम्ही आता पुन्हा रिपोर्ट काढले, तुम्ही म्हणले रक्त कमी, मी रक्त नाही. तुमचे जे रिपोर्ट आहे मावशी, त्या रिपोर्टवर आम्ही तुम्हाला बोललो. हे बघा, ते पेशंट आता इथून गेलंय. जर प्रायव्हेटला डिलिव्हरी झाली, हे पैसे तुम्ही जे स्टाफ आणि डॉक्टर त्यांच्याकडून वसूल करेल मी, हेही सांगतो तुम्हाला. नाही, आम्ही तुम्हाला प्रायव्हेटला काय सांगितलं का? तुम्ही घाटीला सुद्धा म्हणता. नाही मावशी, हे बघा, तुमची डिलिव्हरी जर आवड होत असेल, तुम्हाला एवढं पण सांगितलं आपण की डिलिव्हरी आवड झाली त्यावेळेला आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्ही जर थोडाफार प्रयत्न जर केला असता. प्रयत्नाचा विषय नाही मावशी. लेकरू जर अडकलं खाली येऊन त्यावेळेला काय प्रयत्न करायला? ते म्हणजे ऐकून घ्या तुम्ही. तिथं काय त्रास होतो आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. तिथं राहायचं कुठं, खायचं कसं, डब्याची काय व्यवस्था, तिथं काय करणार आहे? एवढं मोठं आपण लेबर रूम केलं इथं, तुम्हाला 2-2.5 कोटी रुपये दिले सरकारने.